दिवसभरातला लक्षवेधी मुद्दा काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत माझा सहकारी विलासकडून। विलास, थँक्यू सुवर्णा। मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्देचा चर्चेचा मुद्दा आहे एकनाथ शिंदेंच्या माघारीनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय का, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। पण आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपला दावा मुख्यमंत्री पदावरचा सोडला। दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा या पुढच्या तासाभरात आपल्याला जाणून घ्यायचे। आपण बघूयात हे बडे मुद्दे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा झाला। पुढचा मुद्दा आहे महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 25, शिवसेनेला 10 मंत्रिपद तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पुढचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर आळवलाय। पुढचा मुद्दा ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली तर महायुतीच्या नेत्यांनी मवियावर टीका करायला सुरुवात केली। पुढचा मुद्दा विधानसभेतल्या पानिपताच्या नंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड। तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सुनामीमध्ये महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला। विधानसभा निवडणुकांच्या नंतर आता लवकरच महापालिका निवडणुका त्यांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। अशात मवियातून बाहेर पडून स्वबळावर निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका ठाकरेंच्या नेत्यांनी मांडली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत मविया एकत्र राहणार की ठाकरे मवियाला सोडचिठ्ठी देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ठाकरे मवियातून बाहेर पडणार, मवियातून बाहेर पडण्याची मागणी, पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार। मुंबई महापालिका आणि शिवसेना हे जणू समीकरणच। 1995 पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय। शिवसेनेतल्या फुटीनंतरही मुंबईत ठाकरेंच्या पक्षाचा दबदबा कायम राहिला। लोकसभेत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार निवडून आले तर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इतर ठिकाणी ठाकरेंच्या पक्षाला मोठा दणका बसलेला आहे। असं असतानाच मुंबईत मात्र ठाकरेंच्या पक्षाचे 10 आमदार विजयी झाले। आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या पक्षाचं सर्वाधिक लक्ष हे मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवणं असेल। कारण मुंबई महापालिकेचं बजेट हे केरळ सारख्या एखाद्या राज्याच्या बजेट एवढं आहे आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती असाव्यात असा ठाकरेंच्या पक्षाचा प्रयत्न असणार आहे। विधानसभा निवडणुकीत मवियाच्या झालेल्या पालापाचोळ्यानंतर आता ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांकडून स्वबळाचा सूर आळवला जातोय। या महाराष्ट्रातले जे 288 विधानसभा मतदारसंघ आहे या सगळ्या ठिकाणी आपण अशी आपली शक्ती निर्माण केली पाहिजे जेणेकरून आपण कोणत्याही निवडणुका सहज जिंकू शकू। ही भावना बऱ्याच शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे, सत्य आहे। 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 84, भाजपचे 82, काँग्रेसचे 31 तर एनसीपीचे 9 नगरसेवक विजयी झाले होते। आता शिवसेनेतल्या फुटीनंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आहे। अशातच महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत जागा वाटपात घासाघीस करावी लागणार आहे। दरम्यान ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केल्यावर त्याला काँग्रेसच्या गोटातूनही उत्तर देण्यात आलंय। खरं तर आघाडीमध्ये नुकसान झाला, फायदा झाला, ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती। त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू।
पण त्याला थोडासा एवढ्या घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही. नाही ठीक आहे, त्यांना माहिती आहे की आता मुंबईमध्ये त्यांना शहर नको, त्यांचा गैरसमज आहे मुंबई जिंकू. मुंबई आता जिंकत नाही. मागच्याच निवडणुकीत 84 जागा त्यांच्या होत्या, 82 आमच्या होत्या. तेव्हा मग अजूनही आठवतो त्या बैठकीत आम्हाला संदेश आला की तुम्ही तुमचा उमेदवार उभा करू नका. तेव्हाही आमचा महापौर बनू शकत होता, पण वातावरणामध्ये कारण नसताना बिघाड होऊ नये म्हणून तेव्हा आम्ही मुंबईमध्ये आपला महापौर केला नाही. अब तो महापौर मुंबई का हमारा ही होगा, महायुति का ही होगा, चाहे कितना भी तुम कोशिश कर. शिवसेनेच्या विस्तारात मुंबईचा मोठा वाटा आहे. शिवाजी पार्क मैदानावर स्थापन झालेली शिवसेना गावागावात पोहोचली. त्यामुळेच मुंबई महापालिकेवर आपला झेंडा राहावा म्हणून शिवसेनेनं प्रयत्न केले. आता शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेत पोळलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळाचा नारा देणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.